कधी ऐकलंय का एक फौजी, इंजिनियर, टेलर, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, दुकानदार हे सगळे एकत्र दमदार शेती करत आहेत। वेलकम टू मुंबई पुण्याच्या फॅन्सी मार्केटलाही टक्कर देणारा हा बाजार उभा आहे महाराष्ट्रातील एका दुष्काळी तालुक्यात, करमाळा, ज्यात 200 किलो माल फक्त 2 तासात विकला जातो आणि शेतकरी यातून भरघोस उत्पन्न व ग्राहकांचं प्रेमही कमावत आहेत। मला इथं आल्याशिवाय माझ्या आठवड्याची सुरुवात झाल्यासारखंच वाटत नाही। आम्ही त्यांची स्वतः जाऊन प्लॉट बघितले नाहीत, घरगुती सुद्धा एवढं स्वच्छ ठेवत नाही, तेवढे हे स्वच्छता ठेवतात प्लॉटची। आज हे इतकं सुटसुटीत आणि प्रोफेशनल चालताना दिसतंय, पण हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता। सुरुवातीचा जे प्लॉट होता ते आमचा पूर्ण खराब झाला। कीड रोगाच्या हल्ल्यानं पीक खराब झालं। अतिवृष्टीमुळे पहिला प्लॉट तर बुडाला। एकदा तर सगळ्यांकडे एकच भाजी असल्यामुळे कमी किमतीत विकावं लागली, बरीच काही फेकून द्यावं लागली। अडचणींना सामोरे जात त्यांनी हार मानली नाही, कारण या प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने झाली होती। एक वेळेस काय झालं की आमच्या शेतावरती जे पाणी फाउंडेशनचे करमाळा तालुका समन्वयक ते आले होते आणि त्यांनी ते एक काकडी हातात घेतली खाण्यासाठी। तर मी त्यांना सांगितलं थांबा खाऊ नका तुम्ही ते, त्याच्यावरती पेस्टिसाइड आत्ताच फवारलेला आहे। आणि तेव्हा मला वाटलं की आपण स्वतः खात नाहीये, आपण जवळच्या लोकांना खाऊ देत नाहीये, मग आपण हा इतरांना का विकतोय। त्या संकल्पनेतून आम्ही विषमुक्त भाजीपाला मार्केट हे करमाळ्यामध्ये चालू केलं। अडचणी खूप आल्या, पण आज आम्ही ते आहोत याचं कारण म्हणजे मी एकट्याने शेती करत नाही, तर आम्ही गटाने शेती करत आहोत। आम्ही पहिले 14 शेतकरी होतो, आता 51 शेतकरी झालो। 2022 पासून हे सर्व शेतकरी पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी होत आहेत। ज्यांच्यासाठी एकट्याने सोयाबीन सारखी साधी पिकेही घेणं कठीण होतं, तेच शेतकरी आज गटाने एकत्र धोक्यांना सामोरे जात ताकदीने मूल्य साखळी चढत आहेत। माझ्या लहान बाळालाही मी हीच भाजी देते नेहमी, त्यासाठी थोडी जास्त किंमत मोजावी लागली तरी काय हरकत नाही। पाणी फाउंडेशनचे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना पण ह्या रूटमध्ये आणायचं आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला हे सेंद्रिय अन्न पोचवायचं आहे। ही तर फक्त सुरुवात आहे, आत्ता आम्हाला घ्यायची 1 कोटी चेक।